पण मला काही गोड खायची क्रेविंग होते ना, तेव्हा मी ही खीर खूप लगेच झटपट बनवून टाकते. मस्त तेल घी यूज करते. मस्त शेवया टाकते. जास्त नाही बनवायचं, थोडीच बनवते. ही ऑलरेडी थोडीशी अशी ऑइली असते. हे बघा, तर मस्त त्याला फ्राय करून घेईन. मस्त ह्याला जेव्हा आपण रोस्ट करतो ना, तेव्हा याचा कलरसुद्धा चेंज होतो. चांगली रोस्ट करून घ्यायची. मस्त याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, मी ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून ठेवलेली आहे. मस्त शुगर, मी जास्त शुगर टाकत नाही. गूळ पण वापरू शकतात, बट गूळ थोडं कधी कधी ते फाडून जाते. मी याच्यात मस्त दूध टाकते पटापट. आणि ह्याला मस्त शिजायला ठेवते उकळी येईपर्यंत. आणि एकदम बारीकवाली शेव आहे ना, तर ही तोंडातच एकदम पियाला की डायरेक्ट असं वाटतं, अरे यार काय मस्त खीर आहे. आता ह्या उकळवते चांगलं आणि मग खाऊन घेते. बघा ना, बघतानाच किती मस्त वाटते, ती खाताना किती टेस्टी असेल. आणि मग जशी झाली तशी लगेच सर्व करून टाकली थंड करून. आणि जस्ट एन्जॉय. बाय बाय.